स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर होताच परभणी शहरात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले। फक्त परभणीच्या विकासाचेच ध्येय उमेदवारी जाहीर होताच महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। सर्वात आणि मागास असणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत आणि परभणी मतदारसंघ राष्ट्रीय पातळीवर चमकावा या ध्येयाने संकल्पानेच आपण परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहोत, असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वदेशी न्यूजशी बोलताना व्यक्त केले। राज्यासह संपूर्ण देशभरात विकासाचे वारे वाहत आहे। मोठ्या प्रमाणावर गाव आणि शहरांमधून परिवर्तन घडत आहे। भविष्यात सुद्धा महानगरांपासून वाडीदाड्यांपर्यंत परिवर्तनाची लाट पोहोचणार आहे। असताना सर्वात आणि मागास असणारा परभणीसारखा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर राहत आहे। या मतदारसंघात सुद्धा परिवर्तनाचे वारे वाहावे हे ध्येय हा संकल्प घेऊन या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरत आहोत। आपणास निश्चितच मतदारसंघांतर्गत महानगरांपासून वाडीदाड्यांपर्यंतचा सर्वसामान्य मतदार मोठी साथ आशीर्वाद देतील आणि भक्कम सहकार्य करतील असा आशावादही जानकर यांनी स्वदेशी न्यूजशी बोलताना व्यक्त केलाय। शैक्षणिकदृष्ट्या मतदारसंघ मागास आहे। सर्व सुविधांयुक्त सक्षम असे वैद्यकीय महाविद्यालय अद्यापपर्यंत मूर्त रूप धारण करू शकले नाही। अभियांत्रिकी महाविद्यालय येऊ शकले नाही। नवनवीन अभ्यासक्रमांपासून मतदारसंघ वंचित आहे। सिंचन, कृषीपूरक उद्योग, औद्योगिक वसाहती वगैरे प्रश्न गंभीर आहेत। केंद्र आणि राज्य पुरस्कृत असंख्य योजना, त्यातून मिळणारा कोट्यावधींच्या निधीपासूनही मतदारसंघ कोसो दूर आहे। आजपर्यंत योग्य प्रतिनिधी न मिळाल्यानेच हे भयावह चित्र आहे। त्यामुळेच या मतदारसंघात सर्वार्थाने विकासाकरिता सर्वार्थाने प्रयत्न व्हावेत या एका ध्येयानेच आपण काम करणार आहोत, अशी ग्वाहीही जानकर यांनी दिली आहे। जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे वाक्य प्रत्यक्षात चांगल्या अर्थाने सार्थ ठरावे यासाठी आपण प्रयत्नरत राहू, असा विश्वासही जानकर यांनी स्वदेशी न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे।